नमस्कार मंडळी. असाच आणखी एक प्रसंग श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रावर आज आपण पाहू. हरिओम. शास्त्री बुवांकडे काही मुले अध्ययनासाठी येत होती. वेदाध्ययन करणाऱ्यांनी अत्यंत शुद्धतेने राहावे असे शास्त्री बुवा सांगत असत. नाटकाला, जत्रेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊ नये अशी त्यांची ताकीद असे. तरी सुद्धा एखाद्या वेळी विद्यार्थी रात्री गुपचूप मुकाट्याने नाटकास वगैरे जात असत. मात्र पहाटे स्नान करून पाठ म्हणण्याकरता जरूर येत असत. आता नाटकाला जाणे म्हणजे रात्रीचे जागरण तर होणारच ना. अशा वेळी झोप कमी प्रमाणात व्हायची. पाठ म्हणावयास बसल्यावर पाठ म्हणता म्हणता मुलांना झोप येत असल्याचे शास्त्री बुवांना दिसायचे. त्यावेळी मुलांनी केलेली चूक शास्त्री बुवांच्या लक्षात यायची व शिक्षा म्हणून त्याबद्दल प्रत्येकाकडून तेथल्या तेथे एक सहस्त्र गायत्री मंत्राचा जप बुवा त्यांच्याकडनं करून घेत असत. उपासना तसेच अध्ययनाच्या बाबतीत शास्त्री बुवा फार शिस्तबद्ध होते. त्याच्यातूनही स्वाध्याय शिकणाऱ्यांसाठी येणाऱ्या मुलांकरता ते तर फार शिस्तीचे भुकते होते. चला, याचा आता आपण मतितार्थ पाहू. वेदाध्ययन करणे म्हणा किंवा उपासनेच्या मार्गावर जाऊ लागणे म्हणा, दोन्हीकडून परमेश्वर शक्तीची ओळख करून घेण्याच्या मार्गावर चालू लागणे असेच होते. या मार्गाने जाणारा साधक उपासक हा विद्यार्थी दशेत असतो. अशाने थोडे जास्त जपून राहणे असते. कारण मनुष्य जे वाचतो, लिहितो, पाहतो, बोलतो, ऐकतो, या प्रत्येकाचा परिणाम किंवा संस्कार म्हणा सूक्ष्मतेने त्याच्या मनावर होत असतो. त्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवन जगण्यावर होत असतो. आणि साधकांना सुद्धा याच जगात जीवन जगायचे असते. जीवन जगताना इतरांचे आणि साधकांचे भाव, विचार आणि दृष्टिकोन यामध्ये बराच फरक असतो. साधकाची स्वतःची मानसिक स्थिती सोडाच, पण जिथे तो असतो तेथील सर्वच जण साधकाच्या प्रत्येक कृतीचे परीक्षण सर्वजण करत असतात. ते आपापल्या दृष्टिकोनातून करत असतात. हे विशेष. सारेजण त्या साधकातील दोष काढत असतात आणि त्याचा त्रास साधकांना होऊ शकतो. हा एक भाग झाला. पण या जगात साधक आजूबाजूला असलेल्या सौंदर्याला, मोहाला भुलून जाऊन अडकूही शकतो. अंतरंगात या संस्काराच्या आधाराने कित्येक प्रकारच्या वासना विकसित होत असतात आणि साधकाला त्या त्या विषयांकडे प्रवृत्त करत असतात. कामक्रोधाधिक गुणांबरोबर या वासना साधकाला, उपासकाला, विद्यार्थ्यांना भ्रमित करतात, नाचवतात, फसवतात आणि मग वासनेच्या आवेगात तो अविचारी बनतो. अशा वेळी त्याने स्वतः एक द्रष्टा होऊन हे जाणून घेतले पाहिजे. ज्याला हे जमत नाही तो पदच्युत होतो. म्हणजे काय? शिक्षण, साधना अर्धवटच. खरे आहे ना? हीच परमेश्वराची माया त्याने आपल्या बाजूला पसरवून ठेवलेली आहे. तुम्ही मंदिराचा आराखडा कधी पाहिले आहेत का? महाद्वारापासून देवाचा गाभारा हा खूप लांब असतो. बरीच दालनं ओलांडून गेल्यावर देव भेटतो. ज्याची निष्ठा असेल, त्याला त्याची ओढ लागली असेल, तोच तिथे पोहोचू शकतो. अन्यथा भिंतीवर काढलेले नक्षीकाम, भिंतीवरचे रंगरंगोटी, खांबावरील कोरीव काम हे पाहण्यातच वेळ त्याचा निघून जातो. असो, आता आपण याचा अन्वयार्थ पाहू. अध्यात्म जाणणे म्हणजे आत्मस्थिती करणे आहे. पण साधनेत संस्कार मुख्य आहे. संस्कारच आचार विचारांना घडवतात. साधन मार्गाकडे साधक वळतो म्हणजे साधकाचा संबंध संस्काराशीच येतो आणि हे संस्कार त्याचे प्रारब्ध घडवित असतात. जीवनाची, मनाची दिशा ते निश्चित करत असतात. आजूबाजूला घडत असलेली परिस्थिती संस्कार घडवित असते. साधन हे संस्कारावर आधारित आहे. सर्वसाधारण साधक हा संस्काराकडे दुर्लक्ष करतो, पण याच संस्काराची सूक्ष्म मुळं खोलवर रुजत असतात. अशा परिस्थितीत तो एकाग्रतेचा प्रयत्न करतो
त्यावेळी संस्कार तसेच साठले जातात आणि असे साठलेले संस्कार कधी अधेमध्ये जागृत होतात आणि मनाला चंचल करतात, एकाग्रता होऊ देत नाहीत, मनातील विचारांना सैरभैर करून सोडतात. म्हणून साधकाने, विद्यार्थ्यांनी जागृत राहून सद्गुरूंवर, गुरुवर निष्ठा ठेवणे हे गरजेचे आहे. कारण ही निष्ठाच क्षणोक्षणी साधकाला, विद्यार्थ्याला इशारा देत असते. आपली दृष्टी त्यांच्यावर असली की कृपाही होणारच आहे. अशा वेळी साधकाने ईश्वरापाशी, सद्गुरूंपाशी समर्पण भावनेने राहणे हेच उचित ठरू शकते. असो, आवर्ते घेऊ. भेटू अशाच एका पुढच्या प्रसंगात. श्री गुरुदेव दत्त.